नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, तर या ठिकाणी प्रथम क्रमांक लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर? बघा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ते बंदर आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मंगलोर हे बंदर बघा कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, नवी दिल्ली या शहरामध्ये पहा भारतीय प्रमाणक संस्था आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा करबुडे हा बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, करबुडे हा बोगदा बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब तो बोगदा आहे, तो रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोडाई कॅनॉल हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय स्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय स्थान तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, दरकेसा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले? बघा, दरकेसा हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बघा दरकेसा हे डोंगर पहा गोंदिया जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बघा नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 50 वर्षांनी पहा सुवर्ण महोत्सव हा साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 9 पहा, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने? वारली बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, वारली ही बघा आदिवासी जमात ठाणे या जिल्ह्यामध्ये बघा आढळणारी प्रमुख आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये? बघा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामधली पर्वतरांग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रॉकी ही बघा पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली ती पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, ज्ञानगंगा हे बघा महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ज्ञानगंगा बघा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या? बघा, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा घारापुरी लेणी बघा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, सन 1949 या वर्षी पहा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, सन 1972 या वर्षी बघा हा कायदा बघा लागू करण्यात आलेला तो कायदा आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर 3 जानेवारी सन 1831 हा बघा सावित्रीबाई फुले
बघा यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा 26 नोव्हेंबर या दिवशी पहा संविधान दिन असतो. प्रश्न क्रमांक 17 पहा, महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली महाभियोग बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अमेरिकेच्या बघा राज्यघटनेवरून महाभियोग बघा ही संकल्पना घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी ही भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सार्वजनिक सेवेमध्ये बघा समान संधी बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा कलम 16 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19, थायमिन या जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी बघा थायमिन या जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा थायमिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक B1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा, ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 79 विषय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा 73वी घटनादुरुस्ती बघा सन 1992 या वर्षी पहा 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? जीवनसत्वांचा शोध बघा सी फुंक या जीवनसत्व या ठिकाणी शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, विद्युतधारा या भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणतं? विद्युतधारा या भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा एम्पियर पहा विद्युतधारा या भौतिक राशीचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक बघा या ठिकाणी 8 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद मुक्तीसंग्राममधील खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन 17 सप्टेंबरला बघा हैदराबाद मुक्तीसंग्राम या ठिकाणी दिवस असतो. प्रश्न क्रमांक 26 पहा, जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा बघा जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक वन दिन 21 मार्च या दिवशी बघा जागतिक वन दिन असतो. प्रश्न क्रमांक 27 पहा, जेव्हा माणूस जागा होतो बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा गोदावरी परुळेकर यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट बघा या ठिकाणी बघा श्यामची आई चित्रपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 1, क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य बघा हे क्रीडा धोरण जाहीर करणारं बघा या ठिकाणी देशामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कोराडी हा बघा नागपूर या जिल्ह्यामधला बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक सन 1773 बघा रेग्युलेटिंग ॲक्टनुसार ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी बघा सन 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वॉरन हेस्टिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 32 बघा सन 1857च्या उठावामध्ये बघा दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व खालीलपैकी सन 1857च्या उठावामध्ये बघा दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 बघा बहादूरशाह जफर यांनी बघा दिल्ली येथील उठावात नेतृत्व हे त्यांनी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता या पुस्तकाचे लेखक आहेत. बघा प्रश्न क्रमांक 34 बघा, स्वातंत्र्यपूर्व काळामधले पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी कळवा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बघा पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1872 या वर्षी बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ठिकाणी बघा पहिली जनगणना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली. बघा औद्योगिक परिषद हे बघा या संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे. बघा औद्योगिक बघा न्यायमूर्ती रानडे यांनी बघा स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक बघा, जलियांवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग. जलियांवाला बाग हत्याकांड यांचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता. बघा केसरी हिंद या उपाधीस त्यांनी त्याग केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा गांधी बिहारमध्ये चंपारण सत्याग्रह. बघा महात्मा गांधी बिहारमधील बघा चंपारण सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता. बघा चंपारण सत्याग्रह सन 1917 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 38 बघा, गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण. गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. बघा रवींद्रनाथ टागोर बघा गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, म्हैसूरचा वाघ असे टोपण नाव खालीलपैकी कोणा. म्हैसूरचा वाघ बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे. बघा टिपू सुलतान बघा यांना म्हैसूरचा वाघ या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40 बघा, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण दिले. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण दिलेलं आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर मूलभूत हक्काला या ठिकाणी भारतीय राज्यघटनेनं संरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे हा निवडलेला असतो. बघा भारताचा राष्ट्रपती हा बघा या ठिकाणी बघा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी निवडलेला असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला तो. बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन कोणत्या वर्षी पारित झालेला तो कायदा आहे. बघा सन 1972 या वर्षी बघा हा कायदा संमत झालेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा कलम या ठिकाणी बघा 343 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा बघा हे घटना समितीचे या ठिकाणी हंगामी अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या खालीलपैकी. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये बघा मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे. बघा मूलभूत कर्तव्याची बघा एकूण संख्या बघा 11 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी. बघा 52 कशी बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सावित्रीबाई फुले यांचा 52 कशी हा काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पहा शेतकरी संघाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा खाली महाराष्ट्र राज्यामधला बघा अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा गडचिरोली जिल्हा बघा महाराष्ट्रामध्ये बघा अतिपूर्वेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची बघा लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती चौरस किमी होती. बघा 382 चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला. बिहारचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात. बघा कोशी या नदीला पहा बिहारचे दुःखाश्रू या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सलाल हा बघा चिनाब नदीवरचा प्रकल्प कोणत्या राज्यात. चिनाब बघा सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा, सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प जम्मू काश्मीर या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये. बघा अनंतगिरी बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे.
बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणार्क येथील बघा सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, कोणार्क येथील बघा सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कोणार्क येथील बघा सूर्य मंदिर पहा ओरिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात, दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिलवाडा जैन मंदिर पहा राजस्थान या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय बनावटीचा बघा पहिला रणगाडा खालीलपैकी, भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे. बघा विजयंता बघा हा भारतीय बनावटीचा या ठिकाणी पहिला रणगाडा आहे. प्रश्न क्रमांक देशामध्ये बघा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर खालीलपैकी, बघा देशामध्ये बघा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा केरळ या राज्यामध्ये बघा देशामध्ये बघा सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या, बघा श्रीनगर हे शहर पहा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा श्रीनगर हे शहर पहा झेलम या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा नागपूर या ठिकाणी पहा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. बघा कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF आणि बघा 2024 बघा संपूर्ण चालू घडामोडीचं PDF, IMP PDF नोट्स आणि बघा तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला बघा सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.